हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीमध्ये नणंद भावजाई लढत अटळ। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात। महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा TV9 मराठीकडे दावा। राजकारणामध्ये नाती नाही तर जबाबदारी असते। भाजपसोबत उभे राहतील त्यांच्यासोबत आमची वैचारिक लढाई। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांनी निवडणूक लढवावी, मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। तर उमेदवारीबाबत योग्य ती घोषणा करणार, तटकरेंची माहिती। राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांच्या पवारांकडून भेटीगाठी। राज्य साखर संघाचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि कुणाल जाचक यांची पवारांसोबत भेट। तर सुप्रिया सुळे आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये देखील चर्चा। विविध ठिकाणी मोदींचे सेल्फी पॉइंट। सेल्फी प्रमोशन पंतप्रधान मोदीच करतात, त्यांच्या विचारांचा आम्हाला आदर। तर संसदेमध्ये भाषण करण्यासाठीच लोक निवडून देतात, सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना उत्तर। महायुतीमध्ये इंदापूर विधानसभेचा तिढा वाढण्याची शक्यता। विधानसभेमध्ये जो मदत करेल त्यालाच लोकसभा निवडणुकीत मदत करणार, अंकिता पाटलांची प्रतिक्रिया। तर नव्या जनरेशनला लगेच उत्तर देण्याचं कारण नाही, अजितदादांचं प्रत्युत्तर। लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण। विलासराव देशमुखांवर बोलताना रितेश देशमुख भावुक। तर आमच्याकडे पाहिलं तर काका पुतण्याचं नातं कसं असावं हे समजेल, रितेश देशमुखचं वक्तव्य। काका पुतण्याचं नातं काँग्रेसला धार्जिणं। राजकारणामुळे व्यक्तिगत नातं तोडू नका, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर ज्या परिवारामध्ये अविश्वास तिथं काका पुतण्याचं भांडण होणारच, पटोलेंचा अजितदादांवर निशाणा। आदित्य ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। ठाण्यामधील जकात नाका परिसरामध्ये कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरेंचं स्वागत। थोड्याच वेळात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी अखेर हटवली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखालील समितीची कांदा निर्यातीला मंजुरी। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। दोन्ही बाजूला 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। हायवेवरील लेनवर सिमेंट काँक्रीटचं काम सुरू असल्यानं कोंडी। चिपळूणमधील राडा प्रकरणी पोलिसांकडून 8 जणांना अटक। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची कारवाई। सर्व आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय गोलंदाजांची कमाल। दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडचा संघ 122 धावांवर ऑल आऊट। भारताचा तब्बल 434 धावांनी ऐतिहासिक विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।